नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता फक्त 3 दिवस उरलेत BMC भरतीच्या ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर पोस्टला अप्लाय करण्यासाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या ब्रँचचे विद्यार्थी हे ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात आणि त्यांचं काय एज लिमिट आहे, डॉक्युमेंट्स कोणते कोणते आता तुमच्याकडे तयार हवेत. ठीक आहे. आणि शेवटी आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉर्म भरण्याची. ठीक आहे. आता पुढे जाण्याआधी 2019 सालची जी आपली भरती झाली होती त्यामध्ये जवळपास 90,000 मुलांनी फॉर्म भरला होता आणि त्यामध्ये 40,000 विद्यार्थी हे क्वालिफाय झाले होते आणि त्यामध्ये माझी रँक बघा किती होती, 735वी रँक होती. तर ह्या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं त्या संबंधित मी एक व्हिडिओ घेतला आहे. तर तो तुम्हाला इथे आय बटनमध्ये भेटेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतो. आणि मी टेक्निकल सेक्शनचा जो इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे तो मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या भरती संबंधित जे पुढचे लेक्चर्स येतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर चला आता बघा, ज्युनियर इंजिनियरसाठी तुम्हाला डिप्लोमा असणं आवश्यक आहे. ठीक आहे. डिप्लोमा असणं आवश्यक आहे. आणि कोणकोणत्या ब्रँचेस अप्लाय करू शकतात तर बघा, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन. आता इलेक्ट्रिकलच्या दुसऱ्या अलाइड ब्रँचेस असतात त्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. तर इतक्या ब्रँचचे विद्यार्थी हे डिप्लोमा केलेले असतील तर ज्युनियर इंजिनियरसाठी अप्लाय करू शकतात. पुढचं सब इंजिनियर. आता ज्यांनी डिग्री केली आहे ते सब इंजिनियरला अप्लाय करू शकतात. आता कोणत्या कोणत्या ब्रँचेस आहेत तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर म्हणजे अलाइड ब्रँचेस आहेत त्या इलेक्ट्रिकलच्या. किंवा जे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया या संस्थेची मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधले असोसिएट मेंबरशिप एक्झामिनेशनचे भाग ए व बी उत्तीर्ण झाले असतील तर असे विद्यार्थी हे सब इंजिनियरसाठी अप्लाय करू शकतात. आता ज्युनियर इंजिनियरसाठी तुम्हाला 10वीला तुम्ही जर ओपनमधनं येत असाल तर तुम्हाला 50% आवश्यक आहेत आणि जे सर्व मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी किती तर 45%. तसंच डिप्लोमाला सुद्धा तुम्हाला ओपनमधनं असणार तर तुम्हाला 50% मिनिमम हवेत आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी किती आहेत तर 45%. तसंच सेम तुम्हाला सब इंजिनियरसाठी जर 10वीला आणि 12वीला जर तुम्हाला ओपनमधनं असणार तर 50% आवश्यक आहेत आणि सर्व मागासवर्गीयांसाठी प्रवर्गासाठी 45% हे आवश्यक. आणि पदवीमध्ये पण सेम, तुम्हाला पदवीला ओपन असेल तर 50% आणि मागासवर्गीय असतील तर 45%. आता एज लिमिट किती आहे तर एज लिमिट ओपन असेल तर 18 ते 38 वर्ष आणि तुम्ही जर मागास प्रवर्गातील स्टुडंट्स असाल तर 18 ते 43 वर्ष मिनिमम. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स. ठीक आहे. तर बघा इथे काय दिलं आहे तुमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये, ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना कागदपत्राच्या पडताळणीशिवाय ऑनलाईन परीक्षेत बसण्याची परवानगी देण्यात येत आहे. ठीक आहे. त्यामुळे उमेदवार ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाला असला तरी आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. म्हणजेच काय तर तुमचे डॉक्युमेंट्स हे रेडी पाहिजेत. ठीक आहे. ज्यांचे डॉक्युमेंट्स रेडी आहेत त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण पुढे बघूया. तर बघा, तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमिसिल सर्टिफिकेट ह्या तिघांपैकी कोणतंही एक. ठीक आहे. पुढे SSC यांची गुणपत्रिका म्हणजे तुमचा 10thचा रिझल्ट आणि तुमचं 10चं पासिंग सर्टिफिकेट. आता हे खूप महत्त्वाचं आहे पासिंग सर्टिफिकेट. तर बघा, माझ्या अनुभवावरून सांगतो, मी जिथे भरतीला गेलो होतो तिथे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळी ॲडव्हर्टाईजमध्ये पासिंग होतं तरी मुलांनी पासिंग सर्टिफिकेट आणले नव्हते किंवा काही मुलांकडे पासिंग सर्टिफिकेट नव्हते. ते फक्त 10thचा रिझल्टच घेऊन आले होते, त्यांच्याकडे पासिंग नव्हतं. एक तर 10चं पासिंग होतं आणि 12चं नव्हतं किंवा काही काहींकडे 12चं होतं, 10चं नव्हतं. तर अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळी प्रॉब्लेम आला होता. जर तुम्ही पासिंग सर्टिफिकेट कलेक्ट केलं नसेल शाळेकडनं किंवा कॉलेजकडनं तर आत्ताच जाऊन तुम्ही ते कलेक्ट करायचं आहे. आणि जर गहाळ झालं असेल तर संबंधित शाळा किंवा कॉलेजकडे ते तुम्हाला अर्ज करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर पुढे तुमची पदवी. तर पदवीसाठी तुम्हाला सर्व सत्र किंवा सर्व वर्षाचे जे तुमचे रिझल्ट आहेत ते रिझल्ट लागणार आहेत आणि उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच काय तर तुमची डिग्री ही महत्त्वाची आहे. आता डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी जर त्यांनी त्यांची जी रिझल्ट आहेत ते जर त्यांनी पुढे शिक्षणासाठी जर पुढच्या कॉलेजकडे दिले असतील तर तुम्हाला त्या सक्षम म्हणजे ते जे तुमचं कॉलेज असेल त्यांच्याकडे जो सक्षम अधिकारी असेल त्याच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र व त्यांनी साक्षांकित म्हणजे त्यांनी साईन केलेली
तुमची जी डिप्लोमाची पदवी आहे त्याचा जो झेरॉक्स आहे ती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला आणणं आवश्यक आहे. पुढे तुमचे SSC किंवा डिप्लोमा किंवा डिग्री जर एकापेक्षा जास्त प्रयत्नात जर तुम्ही पास झाले असतील तर तुमच्या प्रत्येक ह्याची रिझल्ट हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला सादर करणं गरजेचं आहे. पुढे ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर जे आहे ते इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही क्रिमिलियर ओबीसी असाल तर तुम्हाला ओबीसी ह्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरलं जाणार नाही. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुमचं ही ॲडव्हर्टाईज निघाल्याच्या डेट पासून ते हे आता ॲडव्हर्टाईज म्हणजे शेवटच्या डेटपर्यंत हे व्हॅलिड पाहिजे. समजलं? तर चला पुढे आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये बघूया. तर नॉन क्रिमिलियरसाठी बघा ही डेट आहे 26/11 ते 16/12 ह्या डेटमध्ये ते व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनसाठी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पुढे आता इथे तुम्हाला SSC रिझल्टवर जे तुमचं नाव आहे त्याप्रमाणे जर तुमचं पहिलं नाव आहे ते इथे टाकायचं आहे. तेच तुम्हाला परत इथे टाकून ते कन्फर्म करायचं आहे. नंतर तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे आणि ते परत इथे टाकून कन्फर्म करायचं आहे. पुढे लास्टला तुम्हाला इथे तुमचं सरनेम टाकायचं आहे आणि तुम्हाला परत इथे सरनेम टाकून ते कन्फर्म करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल ID. ठीक आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा तुमचा इथला व्हॅलिड पाहिजे, जो चालूवाला असेल तोच. कारण ही प्रोसेस खूप मोठी चालणार आहे. तुमची एक्झाम होणार, नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलवणार, नंतर तुम्हाला जॉईनिंग डेट देणार. तोपर्यंत तुम्हाला जी BMC कडनं कम्युनिकेशन होणार ते तुमचं मोबाईल नंबर आणि ईमेल ID वर होणार. तर ईमेल ID तुमचा चालू पाहिजे. तर असं व्हायला नको की आज ईमेल ID मी नवीन ओपन केला आणि पुढे पासवर्ड विसरून गेलो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचे आहे तुमचा, तो परत इकडे कन्फर्म करायचा आहे. तसंच ईमेल IDच्या बाबतीत पुढे हा सिक्युरिटी कोड टाकून हे सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर भेटेल आणि पासवर्ड भेटेल. आता इथे तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करताना तो फोटोग्राफ 200x230 ह्या रिझोल्युशनमध्ये हवा. ठीक आहे. आणि JPG फॉर्मॅटमध्ये, आणि त्याची साईज किती हवी तर 20 ते 50 KB. आता हा फोटो तुम्हाला रिसाईज कसा करायचा आहे तर गुगलवर तुम्ही गेलात तर सर्चमध्ये टाका रिसाईज इमेज. ठीक आहे. मग जे पण येईल तिथे तुम्हाला ही रिझोल्युशन टाकायचं आहे, ही साईज टाकायची आहे, म्हणजे तुमचा फोटो हा रिसाईज होईल. पुढे रिसाईज झाल्यानंतर तो तुम्हाला आय कन्फर्म करायचा आहे. आता सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला काय करायचं आहे तर काळ्या शाईने ती असली पाहिजे. ठीक आहे. काळ्या शाईने एका कागदावर तुम्ही करा आणि स्कॅन करा. स्कॅन 140x60 ह्या रिझॉल्युशनमध्ये असायला हवी आणि JPG फॉर्मॅटमध्येच करायची आहे आणि 10 ते 20 KB ह्या साईजमध्ये हवी. ठीक आहे. परत तुम्हाला सिग्नेचर तशीच रिसाईज करायची आहे आणि ती JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आय कन्फर्म करायचं आहे आणि मग तुम्ही नेक्स्ट पेजवर जाऊ शकतात. नेक्स्ट दाबून. ठीक आहे. पुढे आता बेसिक डिटेल्समध्ये ज्या पोस्ट तुम्हाला अप्लाय करायची आहे, म्हणजेच डिप्लोमावाले ज्युनियर इंजिनियरसाठी करतील आणि डिग्रीवाले हे सब इंजिनियरसाठी करतील. ठीक आहे. ज्यांची डिप्लोमा डिग्री दोन्ही आहे त्यांना 2 फॉर्म भरायचे आहेत. त्यांनी पहिल्यांदा ज्युनियर इंजिनियरचा भरायचा आणि मग सब इंजिनियरचा भरायचा आहे आणि दोन्ही फॉर्मसाठी फी ही तुमची सेपरेट असेल. ठीक आहे. तर आता इथे पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमची कॅटेगरी विचारलेली आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, जे OBC क्रिमिलियर असेल किंवा त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल अशा विद्यार्थ्यांना ओपनमधनं फॉर्म भरायचा आहे. जर ते ओपन OBC असतील तर त्यांनी इथे OBCच मार्क करायचं आहे आणि नंतर इथे पोस्ट अप्लाय करताना तुम्हाला ओपनमधनं करायची आहे. ठीक आहे. आता ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिलियर आहे त्यांनी OBC. ठीक आहे. पुढे जर तुम्ही रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटीमधनं असाल तर तिथे यस किंवा नाही जे असेल ते करायचं आहे. ठीक आहे. पुढे रिलिजन विषय विचारला आहे. जो तुमचा रिलिजन असेल हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख जो असेल तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे किंवा अदर. ठीक आहे. नॅशनॅलिटी बाय डिफॉल्ट तुम्हाला इथे इंडियन दिसेल. बाकी जो डिसेबल पर्सन असेल ज्याच्याकडे 40% आणि त्याच्यापेक्षा जास्त डिसेबिलिटी असेल आणि त्याच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असेल त्या लोकांनीच फक्त डिसेबिलिटीच्या ह्या ऑप्शनमध्ये यस करायचं आहे, अन्यथा नाही. ठीक आहे. नंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे जी तुम्हाला ॲडव्हर्टाईजमध्ये दिली ABCDE. ठीक आहे. पुढे इथे टाईप ऑफ डिसेबिलिटी जो येईल ते तुम्हाला तशी मेन्शन करायची आहे. पुढे विचारलं तुम्हाला कंपल्सरी टाईप हवं का, यस असेल तर यस, नो असेल तर नो. पुढे तुम्ही सफरिंग फ्रॉम सेरेब्रल पल्सी आहात का, तर यस असेल तर यस किंवा नाही असेल तर नाही. त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी टाईम हवं का, तिथे यस असेल तर यस, नाही असेल तर नाही. पुढे तुमचा डॉमिनंट रायटिंग हँड हा अफेक्टेड आहे का, असेल तर यस किंवा नाही. आणि त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी टाईम हवं का,
तर यस असेल तर यस, नाही असेल तर नाही. पुढे तुम्ही एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे का BMCचे, यस असेल तर यस, नाही असेल तर नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं वुमेनसाठी, ठीक आहे, वुमेन रिझर्वेशनसाठी तुम्ही अप्लाय करत आहात का, तर वुमेन्स जेवढ्या पण आहेत त्यांनी सगळ्यांनी यस करायचं आहे. तुम्हाला इथे कुठलंही सर्टिफिकेट दाखवायचं नाहीये, कारण तुम्हाला इथे पॅरलल रिझर्वेशन आहे. ठीक आहे. पुढे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे त्यांनी यस करायचं आहे आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आणि त्याचा डेट टाकायची आहे. ठीक आहे. तसंच सेम तुम्हाला SCBC साठी करायचं आहे, नंबर टाकायचा आहे, डेट टाकायची आहे. पुढे जे विद्यार्थी आता कास्ट सर्टिफिकेट, मगाशी मी मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं, तर ज्यांची कॅटेगरी OBC आहे पण ते ओपन मधनं अप्लाय करत आहे, त्यांच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांना यस करायचं आहे आणि तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, डेट टाकायची आहे. पुढे तुम्हाला जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर यस करायचं आहे. सेम तसंच नंबर टाकायचा आहे, डेट टाकायची आहे. पण जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर काय करायचं आहे, जेव्हा तुमची जॉईनिंग होईल त्याच्या 6 महिन्याच्या तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला दाखवावं लागेल BMCला. ठीक आहे. आता जर तुम्ही 6 महिन्याच्या आत हे दाखवण्यात फेल झालात तर तुम्हाला तिथे सदर पोस्ट ही खाली करावी लागेल. ठीक आहे. पुढे EWS वाल्यांसाठी पण सेम आहे. EWS सर्टिफिकेट आहे तर आहे, त्याचा नंबर आणि त्याची डेट. पुढे आता स्पोर्ट्स रिझर्वेशनचा फायदा जर घेणार असाल तर तुम्हाला हे विभागीय उपसंचालकाचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. यस असेल तर यस करा आणि त्या कास्टच्या सर्टिफिकेटचा नंबर टाका आणि त्या सर्टिफिकेटची डेट ही तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. पुढे जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, नसाल तर नाही करा. डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन असाल तर ते जे असेल तर यस असेल तर यस, नाही असेल तर नाही. तुमची जॉईनिंग डेट मेन्शन करा, रिलिव्हिंग डेट मेन्शन करा आणि तुमची पिरियड ऑफ सर्व्हिस इथे टाका. ठीक आहे. पुढे ऑर्फन्स किंवा अनाथांसाठी काय तर 1% हा अनाथांसाठी सुद्धा पद राखीव आहे. ठीक आहे. तर अनाथ असेल तर यस करा, त्याची उपश्रेणी ही जी संबंधित असेल ती इथे लिहा, तुमच्या ऑर्फन सर्टिफिकेट नंबर तो टाकायचा आहे, त्याची डेट टाकायची आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर डोमिसियल, तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसियल असला पाहिजे. ठीक आहे. यस लिहा. ठीक आहे. पुढे तुमच्या डोमिसियल सर्टिफिकेट जे असेल त्याचा नंबर लिहा, त्याची डेट लिहा. पुढे जे हे प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड जे पण आहेत त्यांच्यासाठी इथे रिझर्वेशन आहे, त्यांनी तिकडे यस नो जे असेल ते करायचं आहे. ठीक आहे. पुढे जर तुम्ही पार्ट टाइम कॅन्डिडेट असाल म्हणजे काय तर अंशकालीन उमेदवार, बघा इथे अंशकालीन पदवीधर उमेदवार. आता हे कोण आहेत पदवीधर उमेदवार, तर प्रत्येक तुम्ही पदवीधर आहात म्हणजे तुम्ही हे अंशकालीन ह्या कॅटेगरीमध्ये असणार आहेत. ठीक आहे. 10% त्यांना रिझर्वेशन आहे. तर बघा कोण आहेत अंशकालीन उमेदवार, तर बघा शासनाच्या सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या कार्यालयात 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर किंवा पदवीधरधारक अंशकालीन उमेदवारांना शासकीय निमशासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क पदावरील सरळ सेवेने भराव्याच्या नियुक्त्यांसाठी 10% समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे आणि तो हा प्रशासनाचा GR आहे. ठीक आहे. हा तुम्ही व्यवस्थित वाचा. तर जे असे असतील अंशकालीन उमेदवार त्यांनी तिकडे यस करायचं, अदरवाईज नो करायचं आहे. ठीक आहे. पुढे तुम्ही जर फ्रीडम फायटरचे पाल्ले असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. आता तुम्हाला जे हे पॅरलल रिझर्वेशनचे जे पण फायदे घ्यायचे आहेत एवढे आहेत, तर त्या संबंधित तुम्हाला त्यांचं डॉक्युमेंट्स हे मस्ट आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवावं लागणार डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेला, तर ते असेल तरच तुम्ही यस करायचं आहे, अदरवाईज नाही. पुढे मॅरिड वुमेन जर असणार तर तुमचं लग्न व्हायच्या आधीचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही लग्न झाल्यानंतर जे तुम्हाला नाव भेटलं आहे त्या नावावर जर फॉर्म भरत असणार तर तुम्हाला गॅझेट हे दाखवावं लागणार डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेला. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे लग्न झालंय तुमचं आणि तुमच्याकडे लग्नाच्या आधीची जर डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही त्या नावावर सुद्धा फॉर्म भरू शकतात लग्न झालेलं असताना सुद्धा. समजलं. चला आता पुढे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर टाकायचं आहे जे तुमच्या जवळचं असेल. ठीक आहे. इथे फक्त 10 सिटी दाखवतात. आता ह्या 10 सिटीमधले तुमची जवळची सिटी जी असेल ती इथे टाकायची आहे, त्याच्यानंतरची जवळची सिटी असेल ती इथे टाकायची आहे. ठीक आहे. प्रिफरन्समध्ये. पुढे आता इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जेंडर टाकायचं आहे आणि तुम्हाला जर जुळा भाऊ किंवा बहीण असेल तर ते मेन्शन करायचं आहे, त्याचं नाव इथे टाकायचं आहे. ठीक आहे. आणि त्याची जेंडर टाकायची आहे. पुढे तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे तो टाकायचं आहे, मॅरिड आहे अनमॅरिड आहे जे पण आहे ते इथे टाकायचं आहे. ठीक आहे.
पुढे तुमच्या फादरचं इथे नाव टाकायचं आहे, मदरचं इथे नाव टाकायचं आहे आणि तुमचा जोडीदार आहे त्याचं इथे नाव असेल तर टाकायचं आहे. ठीक आहे. पुढे ॲड्रेस लिहिताना तुम्हाला जे तुमचं आधार कार्ड असेल किंवा कुठलेही डॉक्युमेंट्स असेल त्या डॉक्युमेंटवर जो ॲड्रेस असेल तो इथे टाकायचा आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जो ॲड्रेस असेल ह्या तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरचा आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंट दाखवणार तुम्ही ते मॅच झालं पाहिजे. ओके. आता शक्यतो करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस हा एकच टाका. ठीक आहे. कारण का तर जेव्हा तुम्हाला पत्रव्यवहार होईल तेव्हा तो एकाच ॲड्रेसवर होईल. ठीक आहे. आता वरचं हे सेम टू सेम इथे येण्यासाठी परमनंट ॲड्रेसमध्ये इथे क्लिक करा, जे हेच्या हे इथे येऊन जाईल. ठीक आहे. हा ॲड्रेस. पुढे आता हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल की GST इन्व्हॉइसिंग कुठल्या ॲड्रेसवर करायचं, तर एकच ॲड्रेस ठेवा, परमनंट ॲड्रेस, आणि नंतर तुम्हाला इथे फी दिसेल. ठीक आहे. तुम्ही जर मागासवर्गीय असेल तर 900 रुपये आणि ओपन असाल तर 1000 रुपये. ठीक आहे. पुढे तुमचे व्हॅलिडेट डिटेल्स करा. जर कुठल्याही चुकी असेल फॉर्ममध्ये भरताना किंवा राहिलं असेल तर तुम्हाला स्टार रेडमध्ये असा दिसेल स्टार त्याच्यासमोर. ठीक आहे. मग तिथे जाऊन तुम्ही करेक्ट करा आणि मग पुन्हा व्हॅलिडेट डिटेल्स करा आणि जेव्हा तुम्हाला व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज इथे फ्लॅश होईल तेव्हा तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पुढे चाल. पुढे आता सर्वात महत्त्वाचं आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ठीक आहे. आता तुमचं SSC 10वीमध्ये जे बोर्ड आहे, आता उदाहरणार्थ आपण महाराष्ट्र बोर्डचे आहोत म्हणून इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, किंवा काही विद्यार्थ्यांनी बाहेर न केलं असेल तर त्यांची युनिव्हर्सिटी इथे मेन्शन करायची आहे. पुढे डिग्रीमध्ये काय लिहिणार तर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट किंवा तुम्हाला सब्जेक्ट लिहा तुमचे जे आहेत ते. ठीक आहे. आता डेट ऑफ पासिंग बघा, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं पासिंग सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. आता पासिंग सर्टिफिकेटवर जी डेट आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. तुमच्या रिझल्टवर ही डेट नसणार. पुढे तुम्हाला जे पर्सेंटेज मिळाल्यात ते इथे टाकायचे आहेत आणि नंतर जी ग्रेड आहे ती. ठीक आहे. आता डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांनी जे तुमचं बोर्ड आहे ते किंवा युनिव्हर्सिटी आहे ती इथे मेन्शन करायची आहे आणि ज्या स्ट्रीममधनं तुमची डिप्लोमा झालाय तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा शेवटचा रिझल्ट त्याच्यावर जी डेट आहे ती इथे टाकायची आहे आणि तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स. ठीक आहे. आणि ग्रेड. ठीक आहे. क्लास किंवा ग्रेड. पुढे आता तुमचं 12वी जर झालं असेल तर तुम्हाला इथे लिहायचं आहे जे स्टेट आहे ते स्टेटचं बोर्ड आहे ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड. पुढे सब्जेक्टमधने जिथनं झाली असेल ती सायन्समधनं झाली असेल तर सायन्स. आता त्याचं जे पासिंग आहे 12वीचं त्याच्यावर जी डेट आहे पासिंगची ती इथे टाकायची आहे. ठीक आहे. आणि तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि तुमची ग्रेड. आता ग्रॅज्युएशन तुमचं ज्या युनिव्हर्सिटीतनं झाली आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव. ठीक आहे. जी स्ट्रीम आहे ती तुमची सिलेक्ट करायची आहे आणि तुमचा जो रिझल्ट आहे त्याच्यावर जी शेवटची तारीख आहे, शेवटचा जो रिझल्ट आहे फायनल, त्याच्यावर जी डेट मेन्शन आहे ती तुम्हाला इथे टाकायची. आता जेवढे पण इथे आहेत सर्टिफिकेट किंवा रिझल्ट्स त्याच्यावर जी डेट मेन्शन आहे ती सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दाखवायची आहेत आणि त्या डेट ही त्याच्याशी मॅच झाली पाहिजे. पुढे तुमचे जे आहेत पर्सेंटेज ते इथे टाकायचे आहेत आणि क्लास किंवा ग्रेड जो आहे तो. आता जे विद्यार्थी अशा विद्यापीठातनं पास झाले असतील जिथे ग्रेडिंग पद्धत वापरली जाते तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या रिझल्टवर हे ग्रेडिंगचं कन्व्हर्जन मेन्शन पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ग्रेड टू पर्सेंटेज हे कसं काढायचं हे सूत्र त्याचे रिझल्टवर असलं पाहिजे. जर ते असेल तर ते तुम्ही पर्सेंटेजमध्ये काढा आणि इथे मेन्शन करा. ठीक आहे. आणि जर ते नसेल तर तुम्हाला काय करायचं असं आहे तर हे सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे. तुमची जी ग्रेड आहे ती त्याच्यातनं 0.75 वजा करून त्याला 10ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज भेटतील. ठीक आहे. समजलं. आता इथे हे व्यवस्थित करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी पकडण्यात येईल. समजलं. पुढे आता कॉम्प्युटर रिलेटेड जर तुमचं MSCIT किंवा ही जी सर्टिफिकेट जी मेन्शन केली आहे ती जर असतील तर तुम्हाला यस करायचं आहे, अदरवाईज नो. ठीक आहे. पुढे तुम्ही 10वीला मराठी हा सब्जेक्ट 100 मार्काचा घेऊन पास झाले पाहिजेत. ठीक आहे. हे मस्ट आहे, हे कंपल्सरी आहे. हे असेल तरच तुम्ही परीक्षा देऊ शकतात. यस करायचं आहे इथे. ठीक आहे. पुढे इथे त्यांनी विचारलंय तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री जी केलाय ती AICTE अप्रूव्ह आहे का आणि DT ही अप्रूव्ह आहे का, तर यस असेल तर यस लिहा, अदरवाईज नो लिहा. आता हे कशासाठी विचारलंय कारण डिग्री आणि डिप्लोमा AICTE अप्रूव्ह कॉलेजेस आहेत त्यांना MSCITला सूट आहे. ठीक आहे.
पुढे त्यांनी विचारलं डू यू हॅव सर्टिफिकेट ऑफ इक्विव्हलन्स फ्रॉम डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन बोर्ड. आता जर तुम्ही इथे यस असेल तर इथे नो करा, इथे नो असेल तुमच्याकडे नसेल तर मग इथे यस करा. ठीक आहे. पुढे आता इथे तुमच्यावर कुठलाही कोर्टामध्ये खटला चालू आहे का, तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. आणि जर यस असेल तर तुम्हाला त्याचं रिझन द्यायचं आहे इथे. ठीक आहे. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते कारण तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र हे लागणार आहे. म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला हे चारित्र्य प्रमाणपत्र भेटेल. ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी दाखवायचं असते. पुढे जे लँग्वेज तुम्हाला माहिती आहे त्या मराठी इंग्लिश हे कंपल्सरी आहेत. त्या रीड राईट आणि स्पीक हे सगळे तुम्हाला टिक करायचं आहे. पुढची जी लँग्वेज तुम्हाला येत असेल ती हिंदी असेल तर हिंदी रीड राईट स्पीक हे करा. ठीक आहे. आणि मग व्हॅलिडेट डिटेल करा. जर तुमचं कुठे चुकलं असेल तर तुम्हाला ते रीडमध्ये दाखवेल, अदरवाईज ते तुम्हाला व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज फ्लॅश करेल. ठीक आहे. तो झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. ठीक आहे. जो फॉर्म आहे तो इथे फोटो दिसेल आणि तुम्ही जी माहिती भरलाय ती इथे दिसेल. आता खाली गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण हा फॉर्म चेक करायचे, माहिती चेक करायची आहे, कुठं तर चुकलाय का नाही हे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही इथे आय ॲग्रीवर करा आणि मग तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. आता हे केल्यानंतर तुम्हाला परत मॉडिफाय करता येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित चेक करा आणि पुढे जा. ठीक आहे. आता पुढची 5वी प्रोसेस आहे ती अपलोड. ठीक आहे. पण काही कारणास्तव मी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला राहून गेलाय. ठीक आहे. तर अपलोडमध्ये तुम्हाला फक्त तुमचा लेफ्ट हँड थंब आणि डिक्लेरेशन हे एवढंच अपलोड करायचं आहे. ते सुद्धा JPG फॉर्मॅटमध्ये आणि लेफ्ट थंब हा 240x240 ह्या रिझोल्युशनमध्ये व 20 ते 50 KB ह्या साईजमध्ये. ठीक आहे. आता तुमचा जो लेफ्ट थंब घ्यायचा आहे तो तुम्ही काळी शाई सुद्धा वापरू शकतात किंवा निळी शाई सुद्धा वापरू शकतात. पण बघा जर तुमचा लेफ्ट थंबला कोणतीही इजा असेल म्हणजे तुमच्या त्या रेषा दिसत नसतील फिंगरप्रिंटच्या तर तुम्ही राईट हँड थंब घ्या. ठीक आहे. राईट हँड थंब घ्यायचा आहे जर लेफ्ट हँडला काही इजा असेल तर. आता डिक्लेरेशन हे तुम्हाला काळ्या पेनाने लिहायचं आहे का कोऱ्या कागदावर काळ्या पेनाने हे डिक्लेरेशन लिहा. इथे आहे बघा डिक्लेरेशन. तर डिक्लेरेशनमध्ये इथे लिहायचं आहे आय आणि तुमचं नाव लिहा आणि पुढे हे डिक्लेरेशन लिहा आणि ते 800x400 पिक्सल ह्या रिझोल्युशनमध्ये तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि त्याची जी साईज आहे ते 50 ते 100 KB मध्ये घ्यायची आहे. आणि डिक्लेरेशन लिहिताना तुम्हाला रनिंग हँडने लिहायचं आहे, कुठल्याही कॅपिटल लेटरने डिक्लेरेशन लिहायचं नाही. पुढे हे अपलोड झाल्यानंतर तुम्ही पेमेंटकडे जाणार. आता पेमेंट कसं करायचं ते बघूया. इथे तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकायचा आहे, सबमिट करायचं आहे आणि जी पेमेंट विंडो येणार तिथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट किंवा QR कोड आणि UPI ने पेमेंट करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही पब्लिक वायफायवर असाल तर शक्यतो इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्ड टाळा. QR कोडने पेमेंट करण्याचं किंवा UPI ने पेमेंट करण्याचं बघा. ठीक आहे. तर QR कोडने पेमेंट करताना इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट करायचं आहे. नंतर तुमचा हा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे. आता इथे पेमेंट करताना तुम्ही इकडे UPI ID पण टाकू शकतात किंवा QR कोडने पण इथे स्कॅन करू शकतात. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची ही विंडो ओपन होईल. हा स्कॅनर तुमचा गुगल पे, फोनपे जे पण तुमचं ॲप असेल तुमच्याकडे त्याने स्कॅन करा, पेमेंट करा आणि पेमेंट कंप्लीट होईल तिथपर्यंत ही विंडोतनं तुम्हाला बॅक किंवा रिफ्रेश करायचं नाही. जर तुम्ही पेमेंट डिक्लाइन होत असेल तरच तुम्ही बॅकला जा आणि ती जी मागची विंडो आहे इथे जाऊन तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. ठीक आहे. पण पेमेंटची प्रोसेस चालू असताना तुम्हाला बॅक जायचं नाही, हे कंपल्सरी आहे. अदरवाईज तुमचा पेमेंट कट होईल आणि जे BMCचं अकाउंट आहे तिथे तो रिफ्लेक्ट होणार नाही आणि जर डेट निघून गेली तर तुमचा फॉर्म हा सबमिट होणार नाही पेमेंट न पोहोचल्यामुळे. ठीक आहे. त्यामुळे कंप्लीट पेमेंट झाल्यानंतरच तुम्ही ह्या पेजवर रिडायरेक्ट होणार, आपोआप रिडायरेक्ट होणार आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जो प्रोव्हिजनल पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर दिलाय तो इथे टाकायचा, सिक्युरिटी कोड टाकायचा, सबमिट करायचं, लॉग इन व्हायचं आणि तुम्हाला ही प्रिंटआउट घ्यायची आहे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये चेक करायचं. इथे पेमेंट म्हणून ऑप्शन असेल तिथे चेक करायचं सक्सेस आहे का नाही. ठीक आहे. तरच ती प्रिंटआउट व्हॅलिड आहे. ती प्रिंटआउट घ्या, ती तुम्हाला ठेवायची आहे शेवटपर्यंत
आणि दुसरं महत्त्वाचं काय, जे भरपूर ठिकाणी सांगितलं नाही आहे, तुम्हाला ई रिसिप्टची पण प्रिंट घ्यायची आहे. म्हणजे तुमची जी पेमेंट जी केलेली ई रिसिप्ट आहे ती तुम्हाला ही पण रिसिप्ट घ्यायची आहे. कारण बघा इथे दिलंय, ई पावती व ऑनलाईन अर्जाची प्रत भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात सादर करणं आवश्यक राहील. तर ह्या दोन्ही प्रिंट तुम्ही घ्यायचे आहेत. आणि इथे पुढे टॅक्स इनवॉइस ह्याची सुद्धा प्रिंट घेऊन ठेवा. ठीक आहे. आता जर तुम्ही मोबाईलवर भरत असाल तर तुम्ही प्रिंट ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला असा इंटरफेस येईल. ठीक आहे. तिथे तुम्ही सेव्ह ॲज अ PDF करा. ठीक आहे. डेस्टिनेशनमध्ये सेव्ह ॲज अ PDF करा आणि त्या अर्जाची प्रिंट आणि ह्या ई रिसिप्टची प्रिंट ही तुम्ही सेव्ह करून घ्या PDFच्या रूपामध्ये आणि नंतर तुम्ही सायबरला जाऊन त्याची प्रिंट काढू शकता. ठीक आहे. समजलं? चला, तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये फॉर्म कसा भरायचा ते बघितलेलं आहे. ठीक आहे. आता जे विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि अलाइड ब्रँचेसमधले असतील, जे ज्युनियर इंजिनियर, सब इंजिनियरसाठी फॉर्म भरले असतील, त्यांच्यासाठी मी जो पोर्शन आहे आपला टेक्निकलचा, त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रिकलचा पोर्शन आहे तो मी तुमचा लेक्चरच्या स्वरूपात घेणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना तो पार्ट लेक्चरच्या स्वरूपात बघायचा असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. चला, लाईक करायला विसरू नका, शेअर करा. थँक्यू.